भाऊ सकाळ मी थकून गेलो ह्या रस्त्याला सायकल चालवून ही बघा ही गाठ बघा घार. आता मी ड्रोन सीन घेण्यासाठी वाहन आपला जग वाल्यावर सोडलं होतं आणि जी घार जी मागं पडली वा आधी नजर करावं तेवढं तुमचं थोडं. धन्यवाद. त्यामुळे लय माहिती मिळते. होय ना आपल्याला पोलीस भाऊनं थांबवलेलं आहे अखेर. नमस्कार काय म्हणता? काय नाही कुठं निघाला इकडे? काय चाललंय? गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग फ्रॉम वाईच्या पुढं 2 किलोमीटर. सध्याला हिथं पाठीमागं बघता टेंट लावला होता आणि आपल्याला निघायचं आहे वरल्या साईडला पाचगणीकडं. एवढं जास्त हे झालं का नाही मला आळूस आलाय आज. असं वाटतंय की आज नको काय करायला, आज झोपावं असं वाटतंय नुसतं ह्या झाडाखाली. पण नाही भावानं मला चालायला लागलं नाही कारण की नीतीचा नियम असतो की चालायचं लागतं म्हणून. आता टेंट काढायचा आहे, आंघोळ बिंगोळ ब्रश एकदम मस्त मध्ये करायचे. काल रात्री एकदम मस्त अशी झोप लागली. पाठीमागचा व्हिडिओ काय अजून एडिटिंग केलेला नाही. माझं काय म्हणणं होतं माहिती आहे का की कालचा पाठीमागचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी मला काल रात्री उठायचं होतं 2 वाजता. 2 वाजता उठलो, एडिटिंग केली, 10 मिनिटं परत बुक करून झोपी गेलो. म्हणजे काय दिवसभर सायकल चालून थकून जातो या आणि बराबर संध्याकाळी त्याला गार झोप लागते. एकदम जेवण केलं का नाही लगेच झोप लागते या. तर ह्याच्यावर काही सोल्युशन आहे का चांगली जास्त झोप लागू नये अशा काही सोल्युशन आहे का? काय खावावं जेणेकरून काय म्हणते ते झोप जास्त लागणार नाही? मला कमेंटमध्ये सांगा रे. मला लई झोप लागायला लागली, लई झोप लागते या आणि भयंकर असं वजन पण वाढायला लागलं माझं. तर निघायचं आहे बरं आपल्याला. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकदम मस्तमध्ये. सायकल एकदम फुल टू रेडी एकदम मस्त मध्ये. आता निघायचं हे ह्या रस्त्यानं असं वर ह्या घरी आंघोळ करायची इथनं तो का मेन रोड आहे असंच वर निघायचं आहे. मध्ये आंघोळ झालेली आहे. आता फक्त नाश्ता चहा करायचा पुढे निघायचं. भाऊ माझं पॅकिंग मला लय आवडतं करायला, लय आवडतं. लय भारी पॅकिंग आहे माझं. एकदम स्वच्छ शर्ट हे समजा एकदम असतं आहे. किती शर्ट एक हे 2 बरं का. हे आहे भाई उद्याला हे घालणार उद्या ही पांढरा नंतर एक अजून एक पांढरा. म्हणजे असं 8 दिवस चालू शकतो. 8 दिवस बदलून रोज भारी का नाही? पण भारी का नाही भारी. मला लय आवडतो आणि ही एक शर्ट लय आवडतो. ही माझ्या आवडीचा आहे. ही माझ्या आवडीचा शर्ट आहे लय जास्त. वा आवडी शर्ट तसं समजा आवडीचं आहे तुझं माझा. ओके ठीक आहे. समजा पॅकिंग झालेलं आहे. आता बस निघायचं आहे. जाऊ का रे फुलवेळी येतो जा मला दुसऱ्या दादाला सांग म्हणाव आर्या फुलवेळी येतो म्हणून सांग. ठीक आहे जाऊ का मग? चला हां नाही आता नाही. आता मी खाली कोल्हापूरकडे जाणार खाली. आता पुढल्या वेळेस जाता जेव्हा येईल तेव्हा येईल. चला भावनो निघू आता. मस्त खूप जास्त भारी वाटलं मला इथं. झोप लागते लई भारी आली ती काल रात्री. झोप लई भारी आली ती. जाऊ का म्हणलं? हो पुढल्या वेळेस येतो. तुमच्या मागं पण काय मला माहिती सकाळ आमची मला माहिती गुरं सकाळ लई कुठं नसते गुरांचा. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हर हर महादेव आयाम बाबाच्या नावानं चांगलं. चला अरे बाबा गाडी. अरे मावशी आहे पुढं उडवशील बघा. मावशी थांबली सफरचंद द्यायला मला खायला. ह्याला पण थांबायचं आणि ह्याला पण थांबायचं. दोघांना पण थांबायचं आहे बघा. असं द्या. धन्यवाद हो. बरं झालं दिलं ते. हो धन्यवाद. ठीक आहे चला. पाचगणी 11 किलोमीटर आहे. जय शिवराय. काय म्हणता काय चाललंय? बरं एकदम. कुठल्या गावचं? हा सुटेवाडी सुलेवाडी. बरं धन्यवाद. हर हर महादेव. हर हर महादेव. काय म्हणता? दमाने
नमस्कार नमस्कार. काय म्हणता? काय नाही. कुठले? आता पुढे नवरा रायगड. रायगडला का? रायगडला चालूया. रील्स बघितली बघा तुझी. हो धन्यवाद धन्यवाद. कुणीकडे निघाला तू? ती नाही लावायची त्याला. ती कॅमेराचा माउंट आहे. आपल्याला पोलीस भाऊनं थांबवलेलं आहे अखेरच्या. कारण की त्यांची आपली ओळख लय जुनी या. ज्यावेळेस मांढरदेवीला गेलतो का नाही, मांढरदेवीत दिसते ते कोण तीच आहे ना? तीच आहे की वर टावर. हां तीच आहे. दादा आपल्याला भेटलं होतं मांढरदेवीपाशी मी टेंटला होतं नाही त्यावेळी दादा मला भेटलेलं. आता भेटून बरं वाटतं या. दादा आधी म्हणलं ओळखताय का? म्हणलं हेल्मेटमधनं काय ओळखायचं? हेल्मेट काढल्या मग समजलं दादा इथं म्हणून. आता इकडे कुठे ड्युटी आहे? मंदिरापाशीच येतो या उद्याच्याला. उद्या आहे ना तुम्ही? चालतं येतो उद्याच्याला. भावनो VIP साहेब गेलं आता शेजारनं. कसं काय चाललंय? 2 शब्द बोललं पण ते आपला व्हिडिओ बघते लय भावनो. आता इतकं VIP साहेब होतं. कोण असेल एखादं? मोठं साहेब होतं ना? मोठं साहेब. हां होय ना? मोठं साहेब गेलं. मला म्हणलं कसं चाललंय बरं आहे का? म्हणलं एकदम मस्त आहे. मग लगेच गेलं निघून. त्यांना पण वेळ असं पुढे जायचं कुठंतरी. चला आपल्या बाई गर्दी नको. हो चला साहेब उद्या तुम्ही चला. अरे तुमच्याकडे भाऊला VIP लोक ओळखतात. VIP डायरेक्ट 3 स्टारवाले साहेब होते बहुतेक. 3 स्टारवाले साहेब. थांबवली गाडी मग रेस्टॉरंट मला कसं म्हणतात बरं आहे ना समजा. म्हणलं होय ठीक आहे. मग ट्रॅफिक व्हायला लागलं की मग लगेच गेलं निघून. पण एक भारी वाटतं बघ तुमचा गणेश भाऊ कुठं ना कुठंतरी पोचतोय कुठं ना कुठंतरी. अर्धा तास झालं सायकल टाकालतोय. अर्धा तास झालं पण मजा येते या. लय लोक भेटते ती मला. लय लोक भेटते ती या. भारी वाटतंय. पण आता ड्रोन उडवायला थोडं पुढे गेलं का नाही जोगोबावला वर सोडतो. मग जोगोबावच्या तुम्ही डोळ्यांना बघा कशी दिसते ती. हे मंदिरापाशी सायकल साईडला घेतली. इथं ऐकलं थंड सरबत. ताक आहे का सरबत आहे? बरं ताक द्या की मग. चला ताक घेतो भावांनो आणि निघतो. म्हणजे काय बोलताय? बघताय तुम्ही पण? मला नव्हतं कडे माहिती तुम्ही बघता म्हणून. हो धन्यवाद. लय माहिती मिळते. होय ना? धन्यवाद राव धन्यवाद. आम्ही नाही गेलो तर की तुमच्यामुळे आम्हाला असं वाटतं आम्ही तिथं हाय. होय 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 बरं. बघा वयस्कर माणसाला आपला व्हिडिओ बघते म्हणजे एवढं आपलं भारी व्हिडिओ असते त्या. पण गाठ लय मोठं लागलाय राव. कसं खतरनाक. 13 किलोमीटर. माणसाला असं वाटतं जिवंत तिथं आपण गेलोया गडाव. आणि काय गोष्टीची किती बारकाय मावतीत माहिती देतात ना पद्धती. मी एक बी व्हिडिओ सोडत नाही. मामा समजा व्हिडिओ बघते समजा व्हिडिओ बघते मामा. हा हा ही गाडी घेऊन ये का तुम्ही मोठी? भाऊनं गाडी थांबवली रस्त्यात बघितली का मोठी मस्त आहे. तो होय ह्या घाटात काचं काय कधी ब्रेक बिल फेल होत नाहीत ना? हवा कमी हो हिथं असलं काही नाही ना होत. हां हो बरोबर आहे. हां ते बरं आहे ठीक आहे. अशा वातावरणामध्ये बसून जी करतोय का नाही मी एकदम भारी वाटतं या. तेव्हा तिथनं मला पडायला जायचं. तेव्हा तिथनं त्या डोंगरावर तिथनं पडायला जायचं आपलं. असं जायचं आता डोंगराच्या निम्यात. हां निमा पण नसं ना अजून नीट झाला. थांबलो या. एक जणांनी दिला नाश्ता. ठीक आहे खावा तरी म्हणलं. कसं लागतं या.
आता मी जगूभाऊला चढ लागलो बघा. आता जगूभाऊच्या डोळ्यानं तुम्हाला दाखवतो की भाऊ किती मोठा चढ लागलाय. ती एवढा मोठा चढ लागलाय का नाही आता अक्षरशः तुमचं डोळ भिंगून जातील चढ बघून. बघा आता वर चढतो जगूभाऊला. महाराष्ट्र दाखवाय थोडा पण कमी करा नाही. महाराष्ट्रातला कानाकोपरा दाखवणार जगूभाऊनं तुम्हाला मी. हां सुट्टीच नाही आता. बघा नुसतं तुम्ही. भावांनो काय घाट लागलाय. घाम निघलाय माझा घाम. खरंच माझा घाम निघला खोटे बोलत नाही मी. आणि काय वळ नाही ती ही. पण ही गोष्ट जर पावसाळ्यात असेल ना पावसाळ्यात ही एक नंबरच ती होणं. एक नंबर पावसाळ्याला. हालत खराब. एवढा भयंकर घाट लागलाय बाप रे. शपथ त्यात मध्ये रस्ता लय बारीक आहे या. एवढा थकून गेलोय. मला वाटलं पण नव्हतं मला एवढा वेळ लागला घाट चढायला. एवढा मोठा घाट लागलाय का नाही. म्हणजे 11 किलोमीटरचा घाट आहे पूर्णपणे. म्हणजे मी निम्यात आलो आज ह्या घाटात निम्यात आलो या. म्हणजे 5 गणीच्या निम्यात आहे मी. मला दिसलं एक आंब्याचं झाड. अयो आंबा किती वाढेल त्या आंब्याला. आंबा किती देवा बघितलं हवा. चला आता आंब्याचा आंबा दिसत आहे म्हणलं मी का बसतो का. आंबा पाळला एका तमक्यात आंबा पाळला एका तमक्यात. आपला नियम लय खतरनाक आहे. आता मस्त मीठ टाकून खाऊन टाकायचा. वा थांबलो या. खूप जास्त गरमी झाली. भयंकर एकदम गरमी झाली एकदम. बापरे कोण आलंय. हो धन्यवाद कसे आहात. हो एक नंबर मस्त मस्त. हो 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 मस्त. बापरे भाऊ VIP गाडी ही सकाळपर्यंत दुसरी वेळ माझ्या पैसे थांबायची गाडी सांगतो मला. मेन साहेब येतं बरं का ते व्हिडिओ बघता आपलं कंटिन्यू. सकाळी पण जाता थांबलं होतं पण एवढं काय बोललं नव्हतं कारण की आसपासले पोलीस होती ना. आता बरोबर थांबून बोललं. कॅमेरा त्यांच्या समोर धरा येत नाही ना तर असा विषय असतो या. एडिटिंग करतोय भाऊ का. एडिटिंग चालू आहे का. एडिटिंग करतो निघायचं आहे मला पण. विषय सध्याला की एकदम थोडा खतरनाक होऊन बसलेला या. भावा पैसे दिले ते पैसे. भावाला काय म्हणलं पुढं 6 किलोमीटर पुढं आता 5 गणी आहे. भावाला म्हणलं मला लागली भूक या घाटात काय उपयोग नाही म्हणलं खायला. भावाला म्हणलं जाऊन म्हणलं वडापाव आणि भेळ घेऊन ये फक्त. भाऊ आता निघालेला या. भाऊ या जाऊन एकदम मस्त घेऊन ये बरं का. नक्की घेऊन या. एक पाण्याची बाटली घेऊन येतो ना. ठीक आहे. अरे हे आपले मराठी माणसं आहेत रे. हे मदत करते बघितलं ना. बोरला जावा म्हणलं घेऊन आले पण म्हणजे नाही म्हटलं नाही ती वर. हीच गोष्ट आहे रे. म्हणजे ट्रॅव्हलिंग म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे किंवा तुम्हाला काय बोलायचं आहे पुढल्या माणसाला. काय बोललं पाहिजे. कस काय म्या त्यांना माझ्या जाळ्याच्या वशमध्ये फसवलं आणि मी त्यांना वडापाव नाही लावले. हा तसं काय नाही रे. प्रेमाने गेली प्रेमाना नाही गेली. ही बघून घ्या वडापाव. फायनली भाऊ लोकांना वडापाव आणलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा एकदम मस्त मध्ये झेंडा लावला गाडीला. खूप जास्त भारी वाटतो झेंडा. धन्यवाद बरं का भावांनो. आता थोडं पॉल भरलं माझं. मस्त वडापाव भाऊ लोकांना जाऊन आणला या. आणि हे या आंब्याचंच हे काढलेलं आहे आता. कैरी काढली खातो एकदम मस्त मध्ये. तर थोडं पोट भरतो. लई भूक लागली म्हणून काय सांगायचं. गरम मोठा पाव त्यामुळे एक नव्हत्या. वा आधी तर या बाटल्यांना असं मधनं कापून घ्यायचं बरं का सांगतो. हे जेणेकरून मुक्या प्राण्यांचा जीव वाचतो. हे ना त्याला दाखवतो कसा ती. मुक्या पक्ष्यांचा जीव वाचवायचा एक चांगला तरीका आधी. पण ही प्लास्टिकच्या बॉटलनं त्याला दाखवतो कसा ती. असं कापा आधी अर्ध्या त्यानंतर ना अर्ध्या अशा ठेवा. बाटल्या हो कशा कापल्या ठेवा अशा कापल्या त्या बाटल्या. कोण चिमण्यांना बसावं असं केलेलं आहे. आणि ह्या इथं होल मारलेला या. आणि इथं पण ठेवा सेम तसंच केलं आहे. हाय काय ठेवा इकडे होल मारलेलं आहे आणि इकडे बसायला यावं असं केलेलं आहे बघा. आहे का भाऊ ना. आपलं निसर्गावर लय प्रेम आहे माझं. म्हणजे एवढं प्रेम आहे का नाही माझं निसर्गावर लय. एक हात मदतीचा मुक्या चित्रपांसाठी हे आपण केला पाहिजे. नुसतं आपला वनवाला व्हायतो बाकीचं आपलं काय करायचं नाही. आपलं हे व्हायला आहे तो मध्ये बॉल पडलं या. आणि हे बघा हाय का असं केलं. हे बसा यावं चिमण्याला. तर हे ठेवतो इथं. आणि बघा हे आता मी काय करतो हे बघा कसं अडकलं बघितलं का. आता ह्यातमध्ये मी पाणी आणि ह्याच्यात पाणी वाटणार. आता ह्यातमध्ये मी तांदूळ टाकणार आणि आता ह्यातमध्ये मी पाणी वाटणार. जेणेकरून काय होणार ना ह्यांचं नॉर्मल तर ह्यांची ताणभूक थोडी तरी भागेल का नाही मला सांगून द्या. चला आता करतो आता मी. हे बघा हे गेलं ह्यातमध्ये. आता हे बघा हे बघा हे तांदूळ येतं खाली पडत आहे. हे बघा हे बघा
आहे का ही भरले का तांदळानं आणि हे बघा ह्यातमध्ये ओतलं पाणी हे बघा काय बघा हे बघा हाय काय बघा हाय बघा ह्यातमध्ये पाणी मला लय जास्त भारी वाटतंय मला लय भारी वाटतं हे बघा ह्या ह्यातमध्ये आहे पाणी हे का ह्यातमध्ये आहे तांदूळ आणि अजून मी तिकडे पण केलं या भाऊ ना हे ना काय ना एक संदेश आहे लय मोठा तांदूळ ह्यातमध्ये माझ्या पक्ष्यांना पाणी हे का इकडे पण बघा हे का ह्यातमध्ये पण तांदूळ ह्यातमध्ये पण पाणी माझ्या पक्ष्यांना हा केरळमधून भूटानला गेली आणि भूटानवरून आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली ही गाडी आणि ही बघा का एवढी जास्त फिरलेली हे बघा इथं पूर्ण मॅप आहे असायच्या हे बघा पूर्ण मॅप साईडनं बघितलं पूर्ण मॅप आहे जाऊ खूप लांब फिरलेली ही गाडी आणि चला ओके ओके हो नक्की धन्यवाद आशीर्वाद राहून द्या लय खुश आहे भाई आता असल्या ठिकाणी आलो ना असल्या लोकेशन आलो म्हणजे तुम्हाला आपल्या जगोभाऊनं ती जागा दाखवतो भाऊ सकाळ मी थकून गेलो ह्या रस्त्याला सायकल चालवून ही बघा ही घाट बघा ही घाट बघा कुठं आलो का तेव्हा ते बघितला रस्ता तेव्हा आई गाव आहे आणि आई गावामध्ये हो का असं सकाळ आलो या सकाळ नाही रस्ता चालतोय 11 किलोमीटर काढायला मला पूर्ण आज दिवस गेला पूर्ण अखंड दिवस गेला या ही बघा का हे बघितलं का असं पुढं जायचं मला चला तुम्हाला थोडं जगोभावनं नॉर्मल थोडं दाखवतो जगोभावनं बघा जगोभावनं बघा कसं दिसतंय आता तुमचा गणेश भाव आलेला आहे 5 गणीमध्ये माझ्या सोन्या मुली समध्या मुश्किलीचं समाधान एकच आहे हसा हा हसा वा लय भारी वाटतं या कुठल्या लोकेशनला तुम्हाला सांगणार आहे मी फक्त 2 मिनिट थांबा भावांना आपला जगोभाऊला थोडक्यात वाचलाय सांगा का तुम्हाला दाखवतो हे काही घार आहे का नाही काही घार आता मी ड्रोन सीन घेण्यासाठी भावांना आपल्या जगोभाऊल्यावर सोडलं होतं आणि जी घार जी मागं पडली म्हणता अक्षरशः माझी हालत टाईट झाली एकदम एवढ्या फास्टमध्ये ड्रोनला बोलवून घेतलं नाही माघार एवढ्या फास्ट स्पीडमध्ये पहिल्यांदा घेतल्यापासून एवढा फास्ट ड्रोन घेतला या नशीब माझा ह्याच्या हात चांगला बसलाय सम घेतला एकदम फास्टमध्ये घेतला नशीबला हाईट नव्हतं नाही तर लवकर आला नसता हे काही घार आहे काही हे आई म्हणली असती चावट कुठली पण असू द्या आला जगोभाऊ आला रे माझा नाहीतर जगोभाऊचा आज राडा झाला असता लय मोठा चला अरे नको हात नको जाऊ द्या हात द्या म्हणते ती गाडीवाली बघितलं का चला बघताय काय माणूस आहे काय माणूस आहे या काय माणूस आहे इकडे भावांनो आता ती माणूस होता का नाही 30च्या स्पीडने सायकल होती माझी ह्यानं डायरेक्ट अशी आडवी घातली येऊन गाडी आणि थांबून वळवून माझ्या पुढे गेला ह्याला म्हणतोय दादा काय ऐकायला तयार नाही भाऊ आजचा दिवस जी आहे ना भावांनो थोडा टफ गेला आहे बरं का सांगतो थोडा नॉर्मल टफ गेला आहे आज आणि तुम्हाला माझी एक स्टोरी सांगतो जी 2021मध्ये माझ्याकडनं घडली होती तिथे एक समोर हॉटेल आहे बघा ह्या हॉटेलमध्ये मी मोटरसायकलवर आलो जेवण केलं होतं नॉर्मल जेवण केलं होतं भाऊ काहीतरी तर माझ्याकडं 250 रुपये झालं होतं बिल माझ्याकडं आणि माझ्यापाशी फक्त 300 रुपये राहिलं शिल्लक मला ते दिवस आठवतो आहे माझा आणि हे हॉटेल पैसे नव्हतं माझ्यापाशी त्यावेळेस मी लई विचार केला होता टेंट टाकून झोपायचं म्हणलं होतं तिकडे वर पाठीमागं जाऊन पण तिथं माझ्या टेंटमध्ये रात्रीच्याला पाऊस आला आणि पूर्णपणे माझं टेंट आतनं समजा बोलत झालं लई भयंकर माझी परिस्थिती होती भावांनो त्यावेळेस 2021मध्ये
जाऊन द्या असू द्या, काही ना काही आठवणीत तरी आहे इथं राहिलंय. चला आता आपला स्टे पुढं आहे एका ठिकाणी. तुमचा गणेश भाऊ पोच झालेला आहे 5 गणीमध्ये इथून वरती. ओके, इथून आज एवढा भयंकर रस्ता आणि एवढा मोठा घाट पार केला का नाही आज, म्हणजे 12 किलोमीटर रनिंग काढला ना, नाही म्हणता मला 11 तास गेलं आहे, लगभग 11 तास. आणि ही बघा पूर्ण अंधार झालेला आहे. आपल्या जी सायकलचा गेअरबॉक्स आहे का ना, ही गेअरबॉक्स आहे खटखट वाजतो, आवाज मारतो या. आणि ही प्रॉब्लेम का वालता माहिती का, लास्ट टाईम मला नेपाळमध्ये हा प्रॉब्लेम आला होता. तर मला बी आहे की ही गेअरबॉक्स आपण काल टाकला नवीन, हे जर फक्त काम निघून मला ह्याच गोष्टीचं बी आहे. पण मला ह्यातमध्ये प्ले दिसतोय पडलेला, एकदा मला बघू दे ह्याचा काय भानगड काय नक्की मला बी कळून जा थोडी. ही बघा का आहे का, थांबलं जायला चाक थांबतंय. ह्याचा अर्थ असा आहे का नाही की आतमध्ये काय ना काय नक्की प्रॉब्लेम झाला या. ही बघा टायर जायला थांबते, टायर असं कधी सायकल थांबत नाही माझ्या. दिवसभर थकून आल्यानंतर ना रात्री त्याला ज्यावेळेस जेवण करतो ना चांगलं, त्यावेळेची जी फिलिंग आहे ना ती लई वेगळी असते. आजचा दिवस लय खराब गेला, बघू उद्या काय होते. 9:55 झाली रात्रीची. टेंट तेव्हा तिकडल्या कोपऱ्यात आहे मंदिरापाशी. मी 5 गणीचे नॉर्मल थोडं पुढं, म्हणजे 5 गणी मिळतं आहे, नॉर्मल थोडं पुढं आलेलो आहे. माझ्या संग आज एक स्कॅम होता लय मोठा वाचला आज. मी सांगणार नाही ती काय स्कॅम आहे, कशाबद्दल आहे काय आहे, पण होता स्कॅम, चांगला होता, म्हणजे मोठा स्कॅम होता माझ्या संग चांगला. टेंट लावला आहे बघा या इथं. सायकलचा झाला आहे प्रॉब्लेम, काल गिअरबॉक्स बदलला आहे, पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही. आता फिरावून ती गिअरबॉक्स खराब झाला असं वाटतंय, कट आवाज यायला लागला, डोकं दुखायला लागलं. चला असू द्या, टेंट लावला आहे, झोपतो, सायकल पडायला आहे. तर भाऊ असा काहीतरी ब्लॉग होता. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तो पण टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. खूप जास्त मेहनत लागते रे माझ्या सोन्या मोन्या. हा सीन कुणी बघितला लास्टचा मला कमेंट करून सांगा. त्याचं नाव पुढल्या व्हिडिओमध्ये घेईल मी, संपूर्ण नाव तुम्ही टाका कमेंटमध्ये.